नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भारी अशा ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलोय पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या नवीन अशा ठिकाणी की ज्याचं नाव आहे राजमाता जिजाऊ वर्ल्ड पार्क, की जे सिच्युएटेड आहे पिंपरी सौदागरमध्ये आणि जे रिसेंटली झाले. याच्या आधी या जागी योगा पार्क होतं. तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की हे बघा, मागच्या बाजूला बघू शकता की काही गोष्टी आहेत की ज्या वर्ल्ड मधल्या खूप पॉप्युलर गोष्टी आहेत ना, तर त्याचं इथं एक मिनिएचर व्हर्जन तयार करण्यात आलंय. खूप छान आहे. आतून मी तुम्हाला सगळं दाखवतो पुढे केल्यानंतर. चला जाऊया पुढे. तिथे तुम्ही बघू शकता की पार्किंगसाठी खूप मोठा स्पेस दिलेला आहे. तर हा समोर आहे तो मेन रोड आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही 360 दाखवायचं म्हटलं ना तर खूप मोठा पार्किंगचा स्पेस दिलेला आहे. तर इथं तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन देखील येऊ शकता. तर मी पार्किंग मधून बाहेर येऊन तुम्हाला म्हटलं दाखवावं की बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका राजमाता जिजाऊ उद्यान म्हणजे वर्ल्ड पार्क याची कमान आहे. आणि याच्या समोरूनच आतमध्ये एंट्री आहे ऍक्च्युली. तर इथून तुम्हाला एंट्री करून आत जावं लागतं. तर मी तुम्हाला मेन गेट दाखवलं. तर मेन गेट वरून मी आतमध्ये आलोय एंट्री करून. तर आपल्याला तिकीट काढावे लागते. तर तिकीट किती आहे मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. तुम्ही बघू शकता की इथे तिकीट जे आहेत ना 3 वर्षाखालील मुलांसाठी फ्री आहे आणि इतर बाकी सर्व वयोगटातील लोकांसाठी 60 रुपये तिकीट आहे इथे. तर आपण तिकीट काढूया आणि आतमध्ये. पार्कचं टायमिंग जे आहे ना ते मी जेवढं बघतोय तेवढं सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजल्यापर्यंत आहे. आपण तिकीट काढूया आणि पुढे. तर आपण तिकीट काढलेलं आहे, तुम्ही माझ्या हातात बघू शकता. आणि हे एंट्रन्स आहे. तर इथं तिकीट चेक करून तुम्हाला आत सोडलं जातं. आता आल्याबरोबर आपल्याला सुंदर असं आयफेल टावरचं दृश्य बघायला भेटतं. खूप सुंदर आहे. हे बघा, गेटमधून आत आल्यानंतर आपल्याला बघायला भेटते एंट्रीचा बोर्ड, जिथून आपल्याला ऍक्च्युली आतमध्ये जायचंय. तर तिथून आपण आत जाऊया. चला. तर तिथूनच आत आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला एक बोर्ड बघायला भेटतो की ज्याच्यावरती आपल्याला आयफेल टावर, जो की फ्रान्समध्ये, त्याची माहिती बघायला भेटते. आणि तिथूनच बरोबर समोर आपल्याला आयफेल टावरचं दृश्य बघायला भेटतं. तर तुम्ही माझ्या मागच्याला आयफेल टावर बघत असाल ना, आयफेल टावरच्या बरोबर एक्झॅक्ट समोर आपल्याला बुर्ज खलिफा बघायला भेटतो. तर याचे जे लाईट्स वगैरे आहेत ना ते कंटिन्युअस चेंज होत राहते. त्यामुळे कधी तुम्हाला ते गुलाबी दिसत असेल, कधी तुम्हाला ते व्हाईट कलर किंवा गोल्डन कलर किंवा येलो कलर मध्ये दिसत असेल. तर हे बघा, कलर चेंज होत राहतो कंटिन्यू. जर तुम्हाला समोरून दाखवायचं म्हटलं तर हे बघा, हे असं काहीतरी मिनिएचर स्ट्रक्चर आहे बुर्ज खलिफाचं. तर बुर्ज खलिफाचं जे मिनिएचर स्ट्रक्चर आहे त्याच्याच बरोबर खालच्या बाजूला बुर्ज खलिफा बद्दल माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ही माहिती व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आपण बघितला हा बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा पासून पुढे आल्यानंतर आपल्याला पिसाचा झुकलेला जो मनोरा आहे इटली मधला, तर त्याचं आपल्याला दृश्य बघायला भेटतं. हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तर एक्झॅक्ट असं प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर तिथे खाली तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशनचा बोर्ड देखील लावलेला दिसतो. तर हा व्हिडिओ पॉज करून ह्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकता. तर आपण आता पिसाचा झुकता मनोरा आहे ना तिथे, आणि मी तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू दाखवतोय बघा पार्कचा. तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल. खूप काही आहे बघण्यासाठी मागे, पण आता सध्या आपण इथं पिसाचा झुकता मनोरा हा जो आहे तो आपला बुर्ज खलिफा आहे. आणि इकडे तुम्ही बघत असाल तर आयफेल टावर. आणि आपण जायचं आता इकडे पुढे. चला. तर त्या मनोऱ्यापासून समोर आल्यानंतर आपल्याला ताजमहाल देखील बघायला भेटतो. पण ताजमहालला जाण्याचा रोड पलीकडच्या बाजूने आहे. आपण तिकडे नाही, आपण इकडे जायचंय या बाजूला. चला. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटतं सिडनी मधील ऑपेरा हाऊस, जे की ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हे बघा, खूप छान असं दृश्य आहे. याच ओपेरा हाऊस बद्दल इथं बोर्डवरती इन्फॉर्मेशन देखील दिलेली आहे. मला माझ्या मागे दिसत असेल, हे बघा, याचा कंटिन्युअस कलर चेंज होत असतोय आणि प्रत्येक कलर मध्ये हे एक वेगळ्या प्रकारे दिसतं, वेगळं दृश्य दिसतं. याचं खूप छान वाटतंय बघायला. खूप छान वाटतं असे पार्क असताना. म्हणजे महानगरपालिकेने जे हे केलंय ना ते खूप कौतुकास्पद आहे ऍक्च्युली. तिथे तुम्ही विजिट केल्यानंतर तुम्हाला समजेल की किती छान आहे. की म्हणजे नेहमी सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बघायला पॉसिबल नसतात. तर आपण अशा ठिकाणी येऊन देखील आपण त्या गोष्टींचा ऍटलिस्ट शॉर्ट मध्ये आनंद घेऊ शकतो. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतात
अजंठा लेणी. हे बघा माझ्या मागं बघू शकता तुम्ही. तर इथं माहितीचा बोर्ड पण लावलेला आहे, तुम्ही माहिती वाचू शकता. आणि समोरून दाखवायचं म्हटलं तर हे बघा, खूप सुंदर असं दृश्य आहे. आणि कंटिन्युअस यांचा कलर चेंज होता येऊन, त्यामुळे आपल्याला प्रत्येक कलरमध्ये हे एक वेगळ्या प्रकारे दिसतंय. हे फक्त असं सेट नाही आहे, तर हे आतल्या बाजूने देखील ह्यांनी का नाही एक्झॅक्टली लेणी म्हणजे रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केलाय. तुम्ही आत पाहू शकता. बघा, इथूनच तुम्ही जर रोड साईडचा व्ह्यू बघितला तर हे असं काय आहे. तर हे ऍक्च्युली जे पार्क आहे ते खूप नवीन आहे. आणि इथे तुम्ही एक काळजी घ्या की इथं गवत वगैरे लावण्यात आलेलं आहे, लॉन करण्यात आलंय. तर त्याच्यावरती जाऊ नका, ऍक्च्युली अलाउड नाही आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे येऊन कचरा करू नका प्लीज. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे. अजंठा लेणीपासून पुढे आल्यानंतर तुम्हाला पार्कचं दृश्य असं काहीतरी दिसतं. तर पार्क पासून जाताना म्हणजे अजंठा लेणीपासून पुढे जाताना आपल्याला एक उंच भाग लागतो मध्ये. तर काही जे मिनिएचर स्ट्रक्चर आहेत ना ते मध्यभागी केलेले आहेत, आणि काही मिनिएचर स्ट्रक्चर आहेत ते लेफ्ट साईडला किंवा खालच्या बाजूला तयार केलेले आहेत. तर आपल्याला राऊंड मारून इथं यावं लागेल पहिल्यांदा. इथलं बघून मग आपल्याला वरती जायचं. चला. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं अंगकोर वट, की ज्याच्या इन्फॉर्मेशन आहे ना तर ती इथे दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. आणि हे सुंदर असं अंगकोर वटचं मिनिएचर स्ट्रक्चर आहे. हे बघा, त्या स्ट्रक्चर पासून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं हम्पी रथ. हे बघा, दिसतंय तुम्हाला हम्पी रथ. आणि हेच फेमस स्ट्रक्चर आहे की जे आपल्याला 50 रुपयाच्या भारतीय नोटेवरती बघायला भेटतं. याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं बोर्डवरती दिलेली आहे. हे आहे हम्पी रथाचं समोरून दृश्य. तर जो तो अंगकोर वट आहे ना त्याच्या समोर वरती जायला रस्ता आहे, पण इथं कुंडा लावला. याचा अर्थ की इथून जायचं नाही आहे, तर आपल्याला गोल असं सर्कल घेऊन पुढे जायचंय. तर आपण तसंच जाऊया पुढे. चला. तर हम्पी रथापासून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. हे आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. आणि याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती या बोर्डवरती दिलेली आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि व्हिडिओ पॉज करून वाचू देखील शकता. तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पासून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं ट्रेवी फाउंटन, जे की इटलीमधलं एक खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे, ज्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं बोर्डवरती दिलेलं आहे. हे असं काहीतरी सुंदर स्ट्रक्चर आहे बघा. इथून बघता येते ट्रेवी फाउंटन आहे. आणि ह्याच्या बरोबर राईट साईड वरून आपल्याला जे ताजमहाल वगैरे आहे किंवा हे सारे बाकी स्ट्रक्चर आहेत ना तिकडे जाण्यासाठी रोड मिळतो बघा. तुम्ही बघू शकत असाल, तिथून वरती झाला रोड आहे. तर तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक खूप पॉप्युलर असं स्ट्रक्चर बघायला भेटतं की ज्याचं नाव आहे कोलोसियम, जे की इटलीमधलं स्ट्रक्चर आहे. बघू शकता तुम्ही. प्रत्येक स्ट्रक्चर बद्दल माहिती त्या स्ट्रक्चरच्या जवळ असलेल्या बोर्ड वरती लिहिलेली आहे डिटेलमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती नक्कीच वाचा. कोलोसियम पासून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं पेट्रा, जे की जॉर्डन मधलं खूप फेमस असं ठिकाण आहे, ज्याची माहिती देखील इथं बोर्डवरती देण्यात आलेली आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. करून देखील हे दृश्य कॅप्चर करून दाखवतो. आणि इथून तुम्हाला जर 360 व्ह्यू दाखवलं तर असं काहीतरी पार्क दिसतं इथून. हे बघा, हे 360 दृश्य आहे. आणि आपल्याला आता जायचंय इकडे पुढे. चला. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं बिग बेन इंग्लंड, जे की इंग्लंडमधलं म्हणजे फेमस प्लेस आहे. आणि इथं तुम्ही त्याच्या माहितीबद्दलचा बोर्ड वाचू शकता. आणि समोरून जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं हे असं काहीतरी स्ट्रक्चर आहे बघा. द बेन पासून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं द पिरामिड ऑफ गिझा. हे बघा. आणि त्याच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ॲज युजल जी इथं बोर्डवरती दिलेलं आहे
तर तुम्ही ही इन्फॉर्मेशन व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. माझ्या मागे बघत असाल की ठिकठिकाणी बसण्याच्या जागा देखील बनवलेल्या आहेत. इथे एक बनवलेली आहे, खूप ठिकाणी बनवले. माझ्या मागे इकडे बघत असाल तर हा पार्कचं सेंटर ॲक्च्युली, आणि या सेंटरमध्ये पण बसण्याच्या जागा आहेत. तर इथं तुम्ही येऊ शकता, फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत टाईम देखील स्पेंड करू शकता. तर चला जाऊया पुढे. ऑनेस्टली सांगतो, खूप सुंदर पार्क आहे, नवीनच आहे. तुम्ही ग्रास पण बघू शकता, जे ग्रासचे नवीन मॅट्स असतात ना, तर त्या लावलेल्या आहेत ॲक्च्युली. पण पार्क खूप सुंदर आहे आतून, हे बघा. तर पिरामिड ऑफ गिझा पासून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं चिचेन इत्जा, जे की मेक्सिको मधील खूप फेमस असं प्लेस आहे. हे बघा, बाकीच्या प्रत्येक स्ट्रक्चर सारखी याची माहिती देखील तुम्हाला इथं बोर्डवरती देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही सुद्धा वाचू शकता. आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं साग्राडा फॅमिलिया, जे की स्पेन मधलं खूप फेमस असं ठिकाण आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, हे ते स्ट्रक्चर आहे. तर ह्याचा कलर कंटिन्यूस चेंज होत असतो, त्यामुळे प्रत्येक कलर सोबत ह्याचं एक वेगळं दृश्य बघायला भेटतं. काही कलर सोबत ते थोडंसं डल वाटतं, काही ह्याच्या सोबत ते एकदम क्लिअर दिसतंय बघ. तर हे जे स्ट्रक्चर माझ्या मागे बघताय तुम्ही, ते सेकंड लास्ट स्ट्रक्चर आहे. आणि इथून पुढे आल्यानंतर तुम्हाला ताजमहल बघायला भेटतो. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला आपला मोस्ट फेमस भारतामधला ताजमहल बघायला भेटतो. आणि ताजमहल बद्दल माहिती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण तरी पण या बोर्डवरती मेन्शन करण्यात आलेले आहे की तुम्ही वाचू शकता. असं काहीतरी समोरून दृश्य आहे. तर तिथून जेव्हा आपण बाहेर निघतो ना, तेव्हा लहान मुलांना खेळण्यासाठीच्या जागा पण इथं उपलब्ध करून देण्यात आले, हे तुम्ही बघू शकता. जेव्हा ताजमहल पासून आपण खाली उतरून येतो ना, तर तेव्हा आपल्याला माउंट रशमोर, जे की अमेरिकेमधलं खूप असं प्रसिद्ध असं ठिकाण आहे, तर त्याचं मिनिएचर व्हर्जन पाहायला भेटतं. चला जवळून दाखवतो. तुम्ही खूप साऱ्या कार्टून्स किंवा मूवीज मध्ये याला बघितलं असेल. हे बघा, इकडच्या बाजूने तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला बघायला भेटेल दृश्य. हे बघा. तर अशा प्रकारे आपण हे पार्क मधले जेवढे जे पॉप्युलर गोष्टी आहेत ना यामध्ये, तर तेवढ्या सगळ्या आपण कव्हर करायचा प्रयत्न केलाय. इथे जवळपास 14 ते 15 जगातल्या सगळ्यात फेमस गोष्टींचे मिनिएचर व्हर्जन तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्याबद्दल माहिती रिस्पेक्टिव्ह बोर्ड्सवरती व्यवस्थित लिहिण्यात आलेली आहे. तर तुम्ही मी वाचू शकता, त्यामुळे तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आणि पार्क खूप छान आहे ॲक्च्युली, खूप शांत आहे. फक्त तुमच्यासाठी एक सजेशन राहील की विकेंड्सला किंवा हॉलिडेजला इथं येणं टाळा, कारण इथे खूप जास्त ट्रॅफिक होतं, खूप जास्त गर्दी असते इथं ॲक्च्युली. आणि रोड्स पण थोडेसे छोटे आहेत, रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे तुम्ही याची काळजी घ्या. आणि तोपर्यंत तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.